लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या स्वच्छ मुंबई अभियानाचं कौतुक करत मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते रवी राजा मुंबईतील अस्वच्छतेला आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येण्याला ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी जबाबदार धरले। मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते रवी राजा यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपल्यासोबत मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते रवी राजा सर, खूप सारं स्वागत सर। मुंबईमध्ये सध्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनीकडून एक अभियान राबवलं जात आहे, स्वच्छ मुंबई अभियान, कचरा मुक्त मुंबई अभियान। एकंदरीत या अभियानाअंतर्गत आम्ही जेव्हा पाहणी करतो तेव्हा अनेक ठिकाणी आम्हाला अजूनही कचरा पाहायला मिळतो, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतात, पालिकेच्या फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत, कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या त्यांच्या फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत। कसं पाहता या विषयाकडे, या अभियानाकडे? नाही, हे विषय असा आहे की 2017-18 मध्ये जेव्हा शिवसेना उभाटाचे महापौर होते त्याचे यावेळी ते 7-8 वर्षासाठी या टेंडर त्यांनी पास केलेलं आहे। आणि असं दिसत आहे की जे लोकांना या टेंडर जे दिलेलं आहे त्यामध्ये मोठं गोल आहे आणि त्यासाठी ज्या टेंडर संपवायला पाहिजे आणि आता संपणार आहे तो हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते जे गाडी द्यायला पाहिजे ते गाडी देत नाही। या गंभीर विषय आहे। तुम्हाला माहीत आहे की जे कचऱ्याचे गाडी आहे ते 8 वर्षापेक्षा ओला नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर नवीन गाडी यायला पाहिजे। कुठे ना कुठे एकंदरीत असं दिसत आहे जे कॉन्ट्रॅक्ट याचे आधी उभाटाचे माध्यमातून जे दिलेलं आहे त्याचे मोठेपणे जे गोल आता चालू आहे कुठे ना कुठे ते थांबवायला पाहिजे। जे 25 वर्षामध्ये जे महानगरपालिकामध्ये जे शिवसेना उभाटा जे सत्ता होते त्या सत्ताला आता बसवायच्या आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या महापौर तिकडे बसणार आहे। तर अशा प्रकारे लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या स्वच्छ मुंबई अभियानाचं कौतुक करत येत्या काळामध्ये महायुतीचा महापौर बसेल आणि तो हे सर्व प्रश्न सोडवेल असा विश्वास रवी राजा यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।